मीरा रोड मध्ये एक बिल्डिंग आहे. मी त्या बिल्डिंग मध्ये ऑलमोस्ट 1 वर्ष राहिला. मी जेव्हा वर्क फ्रॉम होम करायचा, माझी नुसतं हॉलची एक डिम लाईट चालू असायची. 2:30चा टाइम होता तो. माझ्या किचन मधून कोणतरी बाहेर पळाला विदाउट दरवाजा उघडे. आफ्टर अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम छोट्या मुलाचा रडायचा आवाज येतोय, लिटरली रडायचा आवाज. बापरे. माझ्या घरी माझी पेट आहे डॉग. ती कॉन्स्टंट एका जागेवरती बघती आणि ती भुंकतीये. मी दरवाजा उघडला, बाहेर गेला. राजस्थानला देवीच्या दर्शनाला जायचा प्रोग्राम होता. 6:45ला आम्ही देवीच्या देवळाच्या खाली पोहोचलो. शिड्या चढता चढता काळोख झाला. जसा काळोख झाला ना, आम्हाला आवाज आला, कहां से आए हो, किधर जा रहे हो. आम्ही रिस्पॉन्स दिला, मंदिर में जा रहे. उत्तर आला, परत प्रत्युत्तर नाही आलं. जय अंबे माँ बोलून वरती चालायला लागलो. मंदिराचे जे पुजारी होते, गुरुजी आपण ज्यांना म्हणतो, बच्चा इतनी रात को क्यों आ रहा है, आप जो टाइम पे आए हो बहुत गलत टाइम है, आज यहाँ पे कोई आता नहीं है, आप जल्दी से जल्दी दर्शन करो. त्यांनी आम्हाला एक राग दिली. त्यांनी सांगितलं की नीम करोली बाबा करून एक संत आहेत, जो US मधून इकडे आलेला. त्याची आई वारलेली. तर बैलगाडीवरती बसून तारे बघत होता. हा विचार करत होता की माझी आई कशी आहे, कुठे असेल, काय करत असेल. जेव्हा तो रेडी झाला त्याच्यानंतर त्याचा मित्र त्याला परत घ्यायला आला की चल आता आलेत बाबा. त्याच्या मनात तेच आहे की भाई मला एवढं काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मी जाण्यासाठी जातोय. तो गेला तिकडे नीम करोली बाबा. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हे सांगितलं, तुझी आई जिकडे पण आहे सुखात आहे, तू तिचा विचार नको करू. सो हे जसं ते बोलले ना, ही वॉज लाईक की शॉक झाला तो. त्यांना मी कोण आहे ते माहिती नाहीये, पण त्यांनी मला डिरेक्टली हे सांगितलं, ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. माझं नाव रिकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, की जसं आपल्या महाराष्ट्र राज्यात भाई कथा आणि अशा भूतांच्या कथा वगैरे खूप जास्त प्रचलित आहेत, म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण अजून एक असं राज्य आहे जिकडच्या कथा खूप जास्त भयानक आहेत, जिकडच्या गोष्टी खूप जास्त भीतीदायक आहे, ते म्हणजे राजस्थान. राजस्थानच्या आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्यात, टीव्हीवर बघितल्यात, जसं तिकडचं कुलधारा गाव झालं किंवा भांगड झालं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण अशाच काही गोष्टी केल्यात. महाराष्ट्रातल्या तर आहेतच, पण राजस्थान मधल्याही आहेत. तुम्हाला नक्की आवडेल. प्रबोध बरोबर हा एपिसोड केलाय. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण आपली न्यू सिरीज स्टोरीज विथ रिकी, जिथे मी रिकी तुमच्या पाठवलेल्या गोष्टी सांगतो आणि ते खूपच भारी असतात. म्हणजे गेला एपिसोड आपण 2 दिवस आधी अपलोड केलाय आणि त्याला ना एक कपाट दिसला, जो जुना कपाट असतो ना, गोदरेजचा कपाट, तो त्याला दिसला. तो त्याच्या आतमध्ये जाऊ लागला लपायला. तितक्यात जो राकेश होता, तो त्याचा नवीन रूममेट आला होता. तो बोलला इथे नको लपू. तो बोलला का इथे का नको लपू, मला इथे लपायचं, तो मारून टाकेल, तू पण लप. तो बोलला इथे नको लपू, कारण गेल्या वेळी मीही इथे लपलेलो आणि त्याने मला इथेच मारलेलं. त्यात आम्ही खूप जास्त मेहनत केली एडिटमध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये. तुम्हाला नक्की आवडेल. प्लीज एकदा तोही चेक करा. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं आहे, तुमच्याकडेही बऱ्याच गोष्टी आहेत, तर डिस्क्रिप्शन मधल्या पहिल्या लाईनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी 1 नंबर असतील तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू. आणि आजचा एपिसोड एन्जॉय करा प्रबोध बरोबर. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याला प्रबोध आहे. भाई कसा आहेस? बस भाई बढिया, तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे भाई. एपिसोड स्टार्ट करण्याच्या आधी आपल्या बऱ्याच गप्पा झाल्या. खूपच जास्त आपण ह्या त्या विषयावर बद्दल बोललो. करेक्ट. आणि खूप मजा येणार आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण जेव्हा तू स्वतःबद्दल बोलत होतास तर तू बोललास की तू मराठी आणि मारवाडी मिक्स आहेत, म्हणजे आई मराठी आहे, बाबा मारवाडी आहेत. तर तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या आहेत आणि राजस्थानच्याही आहेत. करेक्ट. तर खूप मजा येणार आहे भाई आज. पण स्टोरी स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची की सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकू तेव्हाच तुम्हाला सर्वात आधी कळेल. आणि जर तुमच्याकडे स्टोरीज असतील तर डिस्क्रिप्शन मधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा. भाई आपण करूया आजच्या पॉडकास्टला सुरुवात करू. भाई तू स्वतःचं इंट्रोडक्शन कसं देशील लोकांना, आणि तू ह्या चॅनलला कसं डिस्कवर केलं, कसं बघितलं, तेही जरा सांग. सो माझं नाव प्रबोध व्यास आहे अँड मी इकडे मीरा रोडमध्येच राहतो. मी बेसिकली एक जॉब करतोय कॉर्पोरेटमध्ये आता सध्या. आणि टॉकिंग अबाउट या चॅनलच्या बद्दल, सो तुझा फर्स्ट व्हिडिओपासून ते आत्तापर्यंत अँड टू दिस पॉडकास्ट, म्हणजे जितके पण व्हिडिओज आहेत मी सगळे व्हिडिओज बघितलेत बाई. अँड मी तुझ्या चॅनलला ग्रो होताना बघितलंय. सो दॅट इज खूप मोठी गोष्ट आहे, कारण तू जसं मला तुझी स्टोरी सांगितली त्या हिशोबाने की
तू काय करायचं आधीच आणि त्याच्यानंतर तू तुझं स्वतः स्टार्ट केलं. सो खूप लोकांचं एक स्वप्न असतं भाई की जॉब तर ठीक आहे सगळेच करतात आहे, पण जॉबच्या नंतर काय. सो तुझा जो डिसिजन होता तो मला खूप आवडला. सो हा माझा बेसिक थँक्यू सो मच. मला असं वाटतं तू कनिष्क वाला एक व्हिडिओ होता अक्सा बीच वाला, तिकडून तू बघितला स्टार्ट केला. आणि जेव्हा आपण बोलतो तुला बऱ्याच व्हिडिओचे रेफरन्स ऑलरेडी माहिती होते. तर भाई खूप बरं वाटतं जेव्हा असे काही पॉडकास्ट होतात. आणि खूप बरं वाटतं जेव्हा तुझा एक नवीन पॉडकास्ट येतो ऍक्च्युली सांगायला गेलं तर. कारण ऑनेस्टली जेव्हा पण आपण ऑफिसमधून येतो मी, सो ट्रॅव्हलच्या टाइमला तुझे पॉडकास्ट बघत असतो, घरी आल्यानंतर जेवायच्या टाइमला तुझे पॉडकास्ट बघतो, रात्री झोपताना सुद्धा तुझे पॉडकास्ट बघतो. अँड तसं माझा दिवस संपतो बेसिकली. आजच्या गोष्टींना आपण सुरुवात करूया. तुला कुठून स्टार्ट करायचंय तू करू शकतो. 1-2 वर्षाआधी मी फॅमिली ट्रिपमध्ये शिर्डीला गेलेला. इकडून शिर्डीला गेलेला, शिर्डीतून त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरून परत रिटर्न मुंबई, अशी माझी ट्रिप होती. सो ही जी पर्टिक्युलर स्टोरी आहे ते रिटर्नची स्टोरी आहे. परत येताना मला रस्ता तो माहिती नाही कोणता आहे, बिकॉज मला गुगल मॅप्स की जय हो, गुगल मॅप्सनी रस्ता दाखवला, मी तो रस्ता फॉलो केला. मला त्या घाटाचं नाव आता सध्या आठवत नाही आहे की काय घाट आहे तो. सो आम्ही निघालो आम्ही अराउंड 5-6-7ला आम्ही निघालो असू त्या टायमाच्या आसपास, म्हणजे अंधार झालेला. सो तो घाट होता बेसिकली एक, आणि तो असा खूप वळणसार घाट होता, म्हणजे घडी घडी त्याच्यामध्ये टर्न्स होते आणि शार्प टर्न्स होते. सो त्या घाटावरती सगळ्यात आधी तर माझी गाडी बंद पडली. माझ्या गाडीतून धूर यायला लागला आणि लिटरली त्या घाटावरती एक स्ट्रीट लाईट नव्हती. जे काय आहे तुमच्या गाडीचा हेडलाईट आहे. आणि त्या रोडवरती गॉड नोज वाय बट खूप कमी गाड्या होत्या गाड्या नो डाऊट, पण खूप कमी गाड्या होत्या. सो तसं करत करत आम्ही घाट क्लिअर केला आणि एक सर्टन पॉईंटवरती येऊन आमची गाडी बंद पडली अँड गाडीतून धूर यायला लागला. आउट ऑफ टायर्समधनं धूर येत होता. सो आम्ही, आणि नशीब तसं की जिकडे माझी गाडी बंद पडली तिकडे एक असा ढाबा मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये बघितला त्याच जागेवरती. त्या ढाब्यामध्ये एक पण लाईट नव्हती. लोक टेबल खुर्चीवरती बसून छोटे लॅम्प लावून बसले तिकडे जेवत होते. तर मी असंच एकाला विचारलं की भाई इधर आसपास कोई मैकेनिक है क्या. त्यांनी सांगितलं की आप 2 टर्न मार के जब नीचे आओगे तो वहाँ पे एक मैकेनिक है. तर आम्ही तिकडे त्या पर्टिक्युलर मेकॅनिकला शोधत परत गाडी सुरू केली. हळूहळू गाडी चालवतोय. नशीब जिकडे मी गाडी थांबवली त्याच्या एक्झॅक्ट समोर मेकॅनिकचं घर. त्या मेकॅनिकनी मला सांगितलं की आय थिंक तुमचे टायरचं हे ब्रेक पॅड नवीन आहेत म्हणून ते जस्ट यूज झालेत म्हणून तो धूर निघतोय. तुम्ही खाली उतरा, घाटाच्या नंतर खाली उतरा, कारण तुम्ही एक्सेस ब्रेक केले आता घाटावरती. तर खाली उतरा आणि वेट करा थोडी वेळ, अर्धा-पाऊण तास गाडी उभी राहू द्या शांततेने. पाणी मारा थोडं टायर्सवरती, 4 टायरवरती पाणी टाका. मी उतरला घाट, पाणी टाकलं, नॉर्मल गाडी नॉर्मल झाली. आता आम्ही परत रस्त्याला लागलो. तो रस्ता अराउंड नाशिक टू निघणार होता तो गुजरात हायवेवरती. आपला जो मुंबई आपण मीरा रोडून सरळ जातो, विरार मनोर वगैरे रस्ता जो येतो तिकडे तो निघणार होता. मी तो रस्ता आधी कधी बघितला नाही मी त्या रस्त्यात कधी गेलेला, त्याच्या आधी नाही, त्याच्यानंतर कधी गेला. मी माझी गाडी एकटी गाडी रोडवरती चालतीये, म्हणजे असं बघायला गेलं की 2-2 किलोमीटरच्या अंतरावर एक पण गाडी नाही आहे. 2 किलोमीटरच्या नंतर एक गाडी दिसतीये. माझी गाडी चालली आहे. एक झाड आहे जो या स्टोरीचा खूप मेन पार्ट आहे. एक झाड आहे ज्या झाडाला मी त्या गाडीमध्ये बसल्या बसल्या कमीत कमी 4 वेळा बघितलं. मी जातोय, झाड दिसला फर्स्ट टाइम, ओके झाड आहे, ऑब्विसली आता नॉर्मल रस्ता आहे, झाड तर असणारच. एकदा बघितलं, ओके ठीक आहे. मी गाडी चालवतोय, 15 मिनटं झाले, मला तोच झाड परत दिसला. मला ओके तो नसेल, कदाचित तो नसेल.
असेल सेम झाड, वडाचं झाड होतं, असेल रस्त्यामध्ये दुसरं झाड असेल, ठीक आहे. परत 15 मिनटं झाले, तोच झाड दिसला. मी बोलला की हे काहीतरी चुकीचं आहे. माझ्या बाजूला माझी आई बसलेली, नाही माझी वाईफ बसलेली माझ्या बाजूला, अँड मागे मम्मी डॅडी बसलेले. मी कोणालाही सांगितलं नाही आणि मध्ये माझी वाईफ मला सांगतीये की तुला असं नाही वाटतं की आपण ह्याच रस्त्यावरती घडी घडी जातोय. त्यांनी पण तेच नोटीस केलं. तिने पण सांगितलं नाही मला, पण तिने इनडिरेक्टली सांगितलं की तुला असं नाही वाटतं की हाच रस्ता आपण कधीच ह्याच रस्त्यावरती चाललोय. नहीं चल रहा है गाड़ी, क्या तकलीफ है. बेसिकली तिला माझ्या वाईफचं असं पर्स्पेक्टिव्ह आहे की 4 झाड एक साथमध्ये दिसले तर तिला भीती वाटते. तिला बेसिकली तो एक फोबिया आहे की तिला मोकळा स्पेस नाही आवडत, लोक पाहिजे. आणि एक्झॅक्टली तशी सिच्युएशन होती जिकडे तिला अनकम्फर्टेबल थोडं वाटत होतं, कारण एकतर एक लांब डिस्टन्सपर्यंत गाडी नव्हती आणि मध्ये रस्ता आहे, दोन्ही साईडला आय थिंक रात्रीचा टाइम होता, तर एक साईडला आय थिंक खेती होती सगळी, आय थिंक उसाची खेती असेल, आणि एका साईडला घनदाट जंगल होतं. सो ते बेसिकली अशीच जागा होती जिकडे तिला शी इज नॉट कम्फर्टेबल. तर तिने सांगितलं की तेरे को ऐसा नाही लग रहा है की बेसिकली आपण याच जागेवरून परत चाललोय. तर तो झाड मी कमीत कमी 4 वेळा बघितला. त्याच्यानंतर मी गुगल मॅप्सवरती बघितलं. गुगल मॅप्सवरती माझ्या लोकेशन एकाच जागेवरती आहे, लोकेशन पुढे चालतच नाही आणि माझी गाडी चालली आहे. बापरे. आउट ऑफ विच माझी गाडी ऑलमोस्ट 80 to 100च्या स्पीडवरती चालली. असं पण नाही की गाडी 20-30च्या चालते, 80 to 100च्या स्पीडवरती गाडी चालली आहे. आणि ऑब्व्हियसली आपण गाडीमध्ये गुगल मॅप लावतो तर खाली आपल्याला स्पीड सुद्धा दाखवतं आणि ते डिस्टन्स पण दाखवतं, ते कव्हर करतं, ते पण ब्लू कलरचं, ते पण पुढे चालत दाखवतं. सो ते पुढे चालत नाहीये, एका जागेवरती अटकलंय, स्पीड दाखवतंय पण ते अटकलंय आणि ते मग एक पुढे मागे पुढे असं होतं, स्टक झालंय. बोला ओके, दॅट इज अ सिग्नल. मी पप्पांना बोला की पापा ऐसा मेरे को लग रहा है. ते बोलले गाडी चलाता रहे, रुकाना मत किधर भी. त्यांनी काहीतरी मंत्र उच्चार केले. त्याच्यानंतर तो झाड नाही दिसला परत. अँड अर्ध्या ते पाऊण तासाच्या आतमध्ये आम्ही हायवेला लागलो. तुम्ही त्या झाडातून बाहेर पडलो. का चकवाच आहेत भाई तो. सो बेसिकली हा चकवा होता. हा छलावा ज्याला आपण हिंदी म्हणजे मी चकवा नाही बोलू शकत, कारण चकवा आपल्याला कसं आहे की इन्स्टंटली कळतो की आपल्याला चकवा लागलाय, पण याच्यामध्ये मला इन्स्टंटली नाही कळलं. पण तिथेच तुम्ही फिरत होतात. पण तिथेच फिरत जागा. आणि किती वेळ होता तुम्ही तिथे? ऑलमोस्ट 1-1.5 तास ऑलमोस्ट. बापरे, खूप वेगळ्या गोष्टी आहेत रे तुझ्या. म्हणजे आपण ह्या खूप टायमानंतर अशा गोष्टी ऐकतो, नाहीतर जनरली खूप असे सेम असतात. आणि जेव्हा मी ऐकतोय ना गोष्टी, त्या अशा नाही आहेत की कुठून ऐकल्यात किंवा तू कुठे बघितलंय, ते तुझ्यावर झालंय. येस. आणि कारण ते दिसतंय, कारण त्याचे प्रत्येक डिटेल्स खूप जास्त क्लिअर आहे. येस. पण भाई अजून तुझ्याकडे कोणती तुला गोष्ट शेअर करावीशी वाटते? शुअर. मी बेसिकली मागच्या 1.5 वर्षापासून मीरा रोडमध्ये राहतोय. त्याच्या आधी मी विलेपार्लेला राहायचा. सो माझी बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. सो दॅट इज द रिझन आम्ही इकडे मीरा रोडमध्ये शिफ्ट झालो आहे. सो बिल्डिंगचं नाव न घेता मी सांगतो, मीरा रोडमध्ये एक बिल्डिंग आहे. मी त्या बिल्डिंगमध्ये ऑलमोस्ट 1 वर्ष राहिला. आफ्टर नोईंग दीज थिंग्स, नॉट फ्रॉम द स्टार्ट, म्हणजे सुरुवातीपासून नव्हतं माहिती आम्हाला, पण जसं जसं टाईम गेला तसं ते एक्सपिरियन्सेस कळत आले. सो काय झालं की जेव्हा मी त्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाला त्या टायमाला मी वर्क फ्रॉम होम करत होता. अँड स्टार्टिंगचे 2-3 महिने सगळंच छान जात होतं, एव्हरीथिंग वॉज गुड. बिकॉज जेव्हा आपण एका नवीन जागी येतो, सो आपल्याला ती जागा एक्सप्लोअर करायची असते, नवीन लोक भेटतात. सो त्या पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये एवढं काही कळालं नाही. जसं जसं टाईम गेला आम्ही फर्स्ट ऑफ ऑल खूप डाऊनफॉल महसूस केला की घरी पैसे थांबत नाही आहे आणि
तब्येत खराब राहतीये, जास्त आजारपण येतोय. सो हे सगळे हळूहळू करून असे एक्सपिरियन्सेस सुरू झाले. सो मी जेव्हा वर्क फ्रॉम होम करायचा तर तो बेसिकली 2 BHKचा फ्लॅट होता. आणि माझं एक रूम असंच जसं एंटर केलं समोरच रूम होता माझा आणि राईट हँड साईडला माझ्या आईवडिलांचा रूम होता. सो जेव्हा रात्री माझी बेसिकली नाईट शिफ्ट होती त्या टायमाला, तर मी ऑफिसच्यासाठी हॉलमध्ये बसायचा. सो अपॅरेंटली 3-4 महिन्यानंतर जेव्हा मी बसायला लागला तेव्हा काय झालं की मी जेव्हा हॉलमध्ये बसायचा, मी माझ्या लॅपटॉपवरती मीट्स वगैरे अटेंड करायचा. माझी नुसतं हॉलची एक डिम लाईट चालू असायची बिकॉज माझा कॅमेरा ऑफ असतो युजली आपल्या मीटिंगवरती. सो कॅमेरा ऑफ असायचा, एक डिम लाईट चालू असायची. आणि सडन ऑफली एक दिवस मी काय ऑब्झर्व केलं की माझ्या किचनमधून कोणतरी बाहेर पळालं आणि दरवाजातून बाहेर गेलं विदाऊट दरवाजा उघडे. सो ते फर्स्ट एक्सपिरियन्सेस होतं त्या पर्टिक्युलर फ्लॅटमध्ये. आणि तो दिवस बेसिकली फ्रायडेचा होता. तर मी इग्नोर केलं त्या पर्टिक्युलर टाईमच्यासाठी. मी बोला की ठीक आहे असेल काहीतरी. अँड नॉर्मली म्हणजे फ्रायडे होता. सो आम्ही लोक नॉर्मली आमच्या गुगल मीटवरती पण आमचा फन फ्रायडे चालत होता. आम्ही नॉर्मल डिस्कशन करत होतो आणि त्याच्यामध्ये पण आमचं हॉरर टॉपिकवरती डिस्कशन चालत होतं. सो मी बोलला की ठीक आहे, जस्ट बिकॉज ऑफ दीज टॉपिक्स मला असं फील झालं असेल. बट दॅट वॉज नॉट द एंड टू इट. सो मग तो दिवस संपला. परत नॉर्मल बॅक टू रुटीन. त्याच्या 2-3 दिवसानंतर परत सेम एक्सपिरियन्स. किचनमधून कोणतरी पळत आलं. दरवाजा माझा बंद आहे भाई, हॉलचा मेन डोअर बंद आहे दरवाजा, आणि कोण आरपार गेलंय. मेन डोअर वरून बाहेर निघालंय. ओके, दॅट वॉज द सेकंड टाइम अँड दॅट वॉज अ क्लिक पॉईंट फॉर मी की भाई काहीतरी आहे, ऍक्च्युली काहीतरी आहे. सो मी त्यावेळेला पण एवढं लक्ष नाही दिलं त्या गोष्टीवरती. मी बोललं ठीक आहे, कारण माझं थोडं आहे असं की मी जर त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती त्या टायमाला जर जास्त लक्ष दिलं सो मला भीती वाटते ऑनेस्टली. आणि मी घाबरतो हे सांगण्यासाठी मला काही हे वाटत नाही, मी घाबरतो. सो ती गोष्ट झाल्यानंतर मी थोडं अवॉइड केलं हॉलमध्ये बसणं. मग मी माझ्या रूममध्ये बसायचा. अँड त्याच्यानंतर एक समज ना की 2-3 महिने सगळं नॉर्मल होतं. त्याच्यानंतर मी जेव्हा बेडरूममध्ये माझ्या बसायचा तेव्हा मला काही असं एक्सपिरियन्स झालं नाही त्या टायमाला. अपॅरेंटली त्याच्यानंतर माझ्या घरी फंक्शन्स वगैरे स्टार्ट झालेले. सो त्या टायमाला लोक वगैरे असायचे. सो एवढं काही त्या टायमाला कळालं नाही. आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम अजूनपर्यंत ही गोष्ट मी कोणालाही सांगितलेली नव्हती. ना माझ्या आईला ना माझ्या बाबांना मी कोणाला सांगितलेलं नव्हतं की माझ्याबरोबर असं काहीतरी झालं. मी कोणाला सांगितलेलं नव्हतं बिकॉज मला नव्हतं पाहिजे की मी यांना काही सांगू आणि त्यांना पण त्याच्यामुळे काही त्रास हो. कारण माझे वडील थोडे एजेड आहेत, ते बेसिकली सिनियर सिटीजन आहेत बेसिकली. सो मला त्यांना तो त्रास द्यायचा नव्हता. मी कंटिन्यू केलं. आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम माझं वर्क फ्रॉम ऑफिस स्टार्ट झालं अँड मी ऑफिसला जायला लागला. त्याच्यानंतर मला माझी आई बोलली की तुझे बाबा असं बोलतायत की त्यांना घरी काहीतरी भास होतोय, की कोणतरी आहे. त्यांना माझ्या बाबांना त्यांच्या बेडरूममध्ये दुपारच्या वेळी कोणतरी स्टेअर करतंय असा आभास होत होता. कोणतरी त्यांच्याकडे बघतंय, कोणतरी कॉन्स्टंटली त्यांच्याकडे बघतोय, झोपताना कॉन्स्टंटली बघतंय. आणि हे ते बेसिकली त्यांनी मला नाही सांगितलं, त्यांनी आईला सांगितलं. कारण त्यांनी पण तोच विचार केला की ह्याला नाही सांगायचं आहे मला, मी ह्याला कशाला सांगू, हा ऑफिसमध्ये जातो, रात्री लेट येतो, सो टेन्शन घेईल. तर त्यांनी मला नाही सांगितलं, त्यांनी आईला सांगितलं. सो ही जी घटना आहे ती हळूहळू करून वाढायला लागली. हे एक्सपिरियन्सेस वाढायला लागले. आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम असा टाईम आला की माझी फियांसे घरी यायला लागली आणि ती आम्हाला स्टार्टपासून सांगत होती की या घरची वाईब मला आवडत नाही, नेगेटिव्ह काहीतरी असं वाटतंय. सो ऑनेस्टली त्या टायमाला मला माहिती होतं की जेन्युअनली काहीतरी आहे. पण मी तिला ते सांगायचं की असं काही नाही, तुला असं वाटत असेल इग्नोर कर, तुझ्या मनाचा तो भास आहे, इग्नोर कर. इग्नोर झालं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं अँड लग्नाच्या 1 महिन्यानंतर
एक पॉइंट असा आला की जेव्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे काहीतरी आहे आणि कोण एकमेकांना सांगत नाहीये जस्ट बिकॉज ऑफ भीती, फक्त इग्नोर करतायत, फक्त इग्नोर करतायत सगळे. आणि ह्याच इग्नोरन्सच्या पिरियडमध्ये आम्हाला सगळ्यांना ते पण वाटतंय की बाबा घरी पैसे थांबत नाहीये. आय वॉज अनएम्प्लॉयड फॉर 1.5 months. ओके. आय वॉज सिटिंग होम आयडल डुईंग नथिंग, काहीच नव्हता करत मी त्या टायमाला. आणि त्या घरी म्हणजे मी दिवसात 14 तास झोपायचा, फक्त झोपायचा, काही नाही करायचा, फक्त झोपून राहायचा. आणि मी असा एक मुलगा आहे की मला बाहेर फिरायला, इकडे तिकडे मित्रांबरोबर जायला वगैरे खूप आवडतं. तो पर्टिक्युलर 1 वर्ष असा होता की मी फक्त घर ते ऑफिस, जेव्हा ऑफिसमध्ये होतं तेव्हा, जेव्हा ऑफिसमध्ये नव्हतं तेव्हा नुसतं घरी बसून राहायचा, बसायचा, उठायचा, जेवायचा, झोपायचा. 14 तास मिनिमम मी झोपायचा त्या घरी. हे झालं, माझं लग्न झालं, तुझी पूर्ण डाऊन, माझी एनर्जी पूर्ण ड्रेन झालेली त्या घरामध्ये. अँड आमच्याकडे फायनान्शियली पण बेसिकली असा काही प्रॉब्लेम नाही आला, पण पैसे थांबत नव्हते घरी. आपण बोलतो ना की आई सेव्ह करते, बाबा सेव्ह करतात, मी सेव्ह करतो. आमच्याकडे सेव्हिंग्स तर काही नव्हत्या होत त्या पर्टिक्युलर 1 वर्षामध्ये, पण खूप पैसे जात होते घराच्या बाहेर. म्हणजे अननेसेसरी एक्सपेन्स येत होते, कुठून ना कुठून खर्च येत होता. सो ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. अँड एक पॉईंट आला, पीक पॉईंट आपण त्याला म्हणू, की आता वी हॅव टू डिस्कस अबाउट इट. याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे आता, कारण सगळ्यांना काही ना काय होतंय, सगळे काही ना काही बोलतायत पण एकमेकांना नाही बोलत आहे. मम्मी पप्पांना सांगते, पप्पा मम्मीला सांगतोय, मी माझ्या वाईफला सांगतोय, माझी वाईफ मला सांगतोय. वन सडन डे मी घरी एकटा आहे, मम्मी डॅडी त्यांच्या रूममध्ये, माझी वाईफ गेली तिच्या घरी. बिकॉज आमच्यामध्ये एक रिच्युअल असतं, आफ्टर मॅरेज मुलीला तिचा भाऊ घरी घ्यायला येतो आणि ती तिच्या घरी जाते. वन फाईन नाईट मी माझ्या रूममध्ये झोपलेला. अराउंड 2:30चा टाईम होता, तो मला परफेक्ट माहिती आहे. 2:30चा टाईम होता आणि मी अराउंड 12-12:30ला झोपलेला. मला झोप लागलेली, मी मोबाईल ठेवला आणि मी झोपला. 2:30चा टाईम होता तो. माझ्या डोळे उघडले अँड मला एका छोट्या मुलाचा रडायचा आवाज येतोय, लिटरली रडायचा आवाज. आणि रडणं म्हणजे नॉर्मल रडणं नाही, तो किंचाळून किंचाळून रडतोय की मला मदत हवी आहे. त्या पॉइंटला मी उठला, बेडवरती बसला. मी जसा बसला, लाईट चालू केली, तो आवाज बंद झाला. येत कुठून होता आवाज नक्की? सो मी जसं सांगितलं माझ्या घरचं एलिव्हेशन, की मी जसं आम्ही घरी एंटर केलं, सगळ्यात समोर माझं बेडरूम आहे. सो माझ्या बेडरूममध्ये पण एक छोटासा खिडकीचा स्पेस होता. सो आय बिलीव्ह की त्या खिडकीच्या स्पेसमधून तो आवाज येत होता, कोणाच्या तरी रडण्याचा आवाज त्या खिडकीच्या स्पेसमधून येत होता. मी जसं उठला, लाईट चालू केला, आवाज बंद. द बिगेस्ट ट्रिगर पॉईंट फॉर मी, माझ्यासाठी आणि माझ्या वाईफसाठी सगळ्यात मोठा जो ट्रिगर पॉईंट होता तो मी आता सांगतो. हा लास्टचा एक्सपिरियन्स होता जो माझ्याबरोबर झाला. वन फाईन नाईट मी आणि माझी वाईफ आम्ही बसलोय. 12-12:30 वाजले. युजली माझ्या घरी जेवण लेट होतं, आम्ही 10-10:30-11ला जेवतो. आणि मग मी माझ्या रूममध्ये होता, मम्मी डॅडी त्यांच्या रूममध्ये होते. 12-12:30चा टाईम आहे, लाईट चालू आहे, माझ्या बेडरूमची लाईट चालू आहे. अँड माझा जो बेडरूमचा दरवाजा आहे त्याच्यावरती आम्हाला 3 knocks लिटरल आम्ही दोघांनी ऐकलेत. लाईट चालू आहे बेडरूमचा, मी दरवाजावरती उभा आहे, कोण आहे, आणि काही आवाज नाही मागून. मी दरवाजा उघडला, बाहेर गेला. माझ्या घरी माझी पेट आहे, डॉग. ती हॉलमध्ये उभी होती आणि कॉन्स्टंटली तिचे डोळे माझ्या मेन डोअरवरती होते आणि ती भुंकत होती. कोणी नसताना, कोणीही नाही आहे, हॉलची लाईट बंद आहे. ऑब्विसली हॉलमध्ये कोण नाही, लाईट बंद आहे आणि माझी पेट झोपते बाहेर. ती उभी आहे, ती कॉन्स्टंट एका जागेवरती बघती आणि ती भुंकतीये. आम्ही तिला विचारतोय, रुबी काय झालं, रुबी काय झालं. ऑब्विसली ती जबाब तर नाही देणार, पण दे रिस्पॉन्ड टू यू इन सम ऑर द अदर वे. ते रिस्पॉन्ड करतात, ते येतात तुमच्याकडे टेल वॅक करत. तिने काही नाही रिस्पॉन्ड केलं. ती उभी होती
त्यांनी भुंकणं बंद केलं, पण ती उभी होती आणि ती स्टेअर करत होती त्या पर्टिक्युलर एका जागेवरती. लिटरली आम्ही 2 मिनटं तिला बघितलं तसं. त्याच्यानंतर ती नॉर्मल झाली. तिला मी रूममध्ये पाठवलं आणि मग सगळं शांत झालं. अँड आफ्टर दॅट आम्ही लिटरली भाई हनुमान चालीसा वाजवली. 2 ते 3 वेळा अख्खी हनुमान चालीसा ऐकली आणि मग आम्हाला झोप लागली आहे. सो हा खूप एक मोठा एक्सपिरियन्स होता माझा त्या पर्टिक्युलर फ्लॅटचा. आणि त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांनी पण मला सांगितलं की असं सगळं होत आहे माझ्याबरोबर. अँड मग इव्हेंच्युअली आम्ही तो फ्लॅट सोडण्याचा डिसिजन घेतला. सो हा एक खूप मोठा एक्सपिरियन्स होता माझ्याबरोबर, जो रिसेंटचा आहे. 1.5 वर्ष आधीचा, 1 वर्ष आधीचा, 1 वर्ष आधीचा. येस. मग तुम्हाला काही समजलं म्हणजे किती टाइम तुम्ही तिथे राहिला? 6 महिने. सो आम्ही प्रॉपर 1 वर्ष होतो तिकडे. आता वर्षभर त्याची पण स्टोरी सांगतो. ते जे फ्लॅटचे ओनर्स आहेत, ती ज्या बिल्डिंगची मी गोष्ट करतोय, दॅट इज वन ऑफ द पॉश बिल्डिंग इन मीरा रोड. त्या बिल्डिंगमध्ये सगळ्या काही एम्युनिटीज आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, सगळ्या एम्युनिटीज आहेत त्या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये. ती बिल्डिंग सोडून त्या फ्लॅटचा ओनर कांदिवलीमध्ये राहतो. अँड दॅट टू इन अ 2 स्टोरीड चॉल. अच्छा, चाळीत राहत होता तो. अँड आम्ही जसं त्या फ्लॅटमधून निघालो, आफ्टर 15-20 डेज मी परत त्या बिल्डिंगमध्ये गेलो, कारण त्या बिल्डिंगमध्ये माझे फ्रेंड्स होते. आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो संध्याकाळी. तर मी गेलेलो असंच क्रिकेट खेळायला. सो त्या टायमाला त्या बिल्डिंगमध्ये परत कोणतरी आलेलं, त्या फ्लॅटमध्ये राहायला कोणतरी आलेलं. त्याच्यानंतर रिसेंटली 2 महिन्या लास्ट मी त्या बिल्डिंगमध्ये 2 महिने आधी गेलेला. तो फ्लॅट परत खाली झाला आहे. तेही लोक वर्षाच्या आधी ते लोक चालले गेले. आणि आता मी रिसेंटली म्हणजे 1 वीक आधी त्या बिल्डिंगमध्ये गेलेला. माझं एक पार्सल आलेलं समहाव तिकडे. त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती माझा ॲड्रेस होता तो जुन्या बिल्डिंगचा. तर ते पार्सल तिकडे गेलं. मी रात्री तिकडे गेलेला, वॉचमॅनकडे पार्सल गेला की कोई रहता है की नाही अभी यहाँ पे. वॉचमॅनला असंच मी नॉर्मली विचारलं की कोई रहता है की नाही 1405 में. नहीं साहब, कोई नहीं रहता है, खाली हो गया वो फ्लॅट. जेही कोण तिथे येतंय ते वर्षाच्या आतच निघून जाते. म्हणजे ॲग्रीमेंट संपेपर्यंत नाही थांबत. करेक्ट. आय थिंक मला असं वाटतंय की आम्ही पहिले असे असू जे पूर्ण ॲग्रीमेंट कम्प्लीट करून निघालो. कारण आमच्याकडे पण मिड ऑफ द वे काही रस्ता नव्हता. कारण आज सगळ्यात आधी तर कम्युनिकेट नाही करू शकलो आम्ही एक दुसऱ्यांबरोबर. जर समजा आम्ही आधीच कम्युनिकेट केलं असतं तर आय बिलीव्ह की आम्ही सोडलं असतो तो फ्लॅट. पण आम्ही कम्युनिकेट नाही केला. त्या कम्युनिकेशन गॅपच्यामुळे आय थिंक आम्ही पूर्ण वर्षभर राहिलो तिकडे. अँड जसं तो तिकडून आम्ही सोडलं, आम्ही आता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहतोय. एव्हरीथिंग इज एकदम नॉर्मल आहे आता. म्हणजे लाईफ एकदम नॉर्मल आहे. सर्व सुधारलं, एकदम सुधारलं. म्हणजे परिस्थिती सुधारली, सगळं काही. म्हणजे परिस्थिती इन द सेन्स की जसं मी सांगितलं की पैसे वगैरे आता अननेसेसरी एक्सपेन्सेस नाही होते, सगळं काही चांगलं चाललंय असं. सो तो एक खूप मेजर चेंज आहे. बापरे. ते असतं ना, खूप सारे फ्लॅट्स असतात, खूप सारे जागा असतात, त्यांचा इतिहास त्यांच्याशी जोडलेला असतो, हिस्ट्री अटॅच असते. आणि जेही तिथे नवीन येतात त्या लोकांना ते त्यांचं प्रेझेन्स दाखवत असतं. आणि असं पण बोललं जातं ना की काही जर एंटिटी वगैरे तिकडे असेल, विथ रिस्पेक्ट, दे डोंट वॉन्ट की कोण नवीन येऊन माझ्या जागेवरती राहो, की ही माझी जागा आहे. शायद जे कोण असेल तिकडे जर त्यांनी जीव सोडला असेल किंवा काही चुकीचं झालं असेल तर ती पर्टिक्युलर एंटिटी हे नाही, त्याला हे नसेलच पाहिजे की इकडे माझं असं झालं तर हा एवढं सुखीत कसं काय राहील इकडे. ते पण एक फॅक्टर आहे बेसिकली. बरोबर. तेच. आणि हे मीरा रोड मध्ये घडलं. मुंबईमध्ये जिकडे लोकांना राहायची जागा नाहीये, पण तिकडे असं घडतं. पण कधी तुम्ही त्याच्या मागचा इतिहास जाणण्याची कधी तुम्ही प्रयत्न केला? असं इतिहास जाणण्याच्या मागचं तर आम्ही बेसिकली कधी प्रयत्न नाही केला. कारण ऑब्व्हियसली कोण सांगणार पण, आणि मी एवढा टाइम पण त्याच्यामध्ये वेस्ट करायचा विचार नाही केला, कारण अजून घाबरला असता ऑब्व्हियसली. सो बेसिकली माझे बाबा काय बोलायचे की त्या फ्लॅटमध्ये हॉलमध्ये एक गॅलरी होती. ते बेसिकली आम्ही ब्राह्मण आहोत बेसिकली. सो ते बोलले की पॉसिबिलिटीज आहेत की जी बाल्कनी आहे तिकडे कोणतरी मेलंय का काहीतरी त्याच्याबरोबर झालंय. बापरे. हे खूप लोकांबरोबर मी ऐकलंय. इव्हन आपण मागे एकदा मी बोलवतो, आपला एक फॉलोअर आहे
सत्येंद्र करून. तर त्याच्याशी बोलवतो ना, तर लहानपणी तो मुलुंडला राहत होता आणि मुलुंडला तो एका ज्या फ्लॅटमध्ये राहत होता ना, त्या फ्लॅटच्या बाल्कनीमधून त्याला असं दिसायचं की कोणतरी माणूस त्याकडे येऊन बघतोय. हां, आणि त्याला एकाच दिवशी असं दिसलं आणि त्याने इग्नोर केलं. खूप लहान होता तो, म्हणजे 3.5-4 वर्षाचा, एवढं समज नव्हती त्याला. तर त्याला कोण काका आहेत, हे काय आहेत, म्हणजे हेही त्याला एवढं डोक्यात सुचलंच नाही. तर त्यांनी झालं आणि त्यानंतर म्हणजे एक 2 दिवस दिसलं, त्यानंतर बंद झालं असं काहीतरी होतं. आणि एक दिवशी त्याच्या आजोबांना सेम दिसलं तसं, की कोणतरी म्हातारा माणूस आहे जो बाल्कनीत फिरतोय. अच्छा, बाल्कनी आतून बंद आहे. पहिल्या फ्लॅट बंद आहे. हा, नाही म्हणजे बाल्कनीचा दरवाजा आहे ना, तो आतून बंद आहे. ओके, तर हा गेला कुठून, आत आला कुठून, चढून कसा काय येऊ शकतो आणि येऊन असं फिरतोय का? ते खूप क्वेश्चनेबल होतं. इवन त्यांच्या एकदा त्या आजोबांचा कोण मित्र आला होता, जो जे असतात ना, जे ॲस्ट्रोलॉजी वगैरे सांगतात जे, तर तो आला होता. तर त्यांनीही सांगितलं की इथे एक आत्मा ट्रॅप आहे, एका माणसाची एक सोल ट्रॅप आहे आणि ती इथे फिरत असते. कारण त्याला दिसलं, त्याला असं जाणवलं. अच्छा, असतं काही फ्लॅट्स मध्ये आणि काही जागांमध्ये वास्तू दोष ज्याला म्हणतात. वास्तू दोष, ऑनेस्टली वास्तू हा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण वास्तू जर तू सांगितलंयस, तर तो जो फ्लॅट होता ज्याची मी आता स्टोरी सांगितली, तो प्रॉपर वास्तू कंप्लायंट फ्लॅट होता. असं पण नाहीये की वास्तू नाहीये का साऊथ आहे असं, नॉर्थ साऊथ काय नाही. तो प्रॉपर ईस्ट वेस्ट एंट्रन्सचा फ्लॅट होता, पण तरी पण तिकडे असं होतं. सो वास्तू शांत असणं पण खूप गरजेचं आहे आणि प्रॉपर वास्तू कंप्लायंट असलं पण खूप गरजेचं आहे. सो ओनली एक वस्तू बरोबर होऊन नाही चालत, पण यू हॅव टू डू समथिंग ऑर दी अदर टू इट. आता मी आता ज्या फ्लॅटमध्ये राहतोय तो नॉर्थ साऊथ आहे, म्हणजे साऊथमध्ये माझी एंट्रन्स आहे, नॉर्थमध्ये माझी एक्झिट आहे. सो ऑनेस्टली एवढ्या वर्षापासून मी माझं जे आधीचं पण जे विलेपार्लेचं घर आहे ते पण प्रॉपर ईस्ट वेस्ट एंट्री एक्झिट आहे. त्या घरामध्ये मला कधी काही नाही झालं. हे घर जे मीरा रोडचं मी स्टोरी सांगितली ते पण ईस्ट वेस्ट आहे, पण तिकडे असं एक्सपिरियन्स झाला. आत्ता ज्या घरामध्ये मी राहतोय तो नॉर्थ साऊथ आहे, साऊथमध्ये एंट्री, नॉर्थमध्ये एक्झिट. सो फॉर मी, फॉर अ चेंज, आफ्टर 25 years स्टेईंग इन टू ईस्ट वेस्ट, आता मी जेव्हा नॉर्थ साऊथमध्ये आलोय, मला या घराची एनर्जी जरा जास्त आवडली आहे, चांगली वाटली आहे. बरोबर. एक दुसरी पण तुझ्याकडे गोष्ट होती, ती म्हणजे विलेपार्ले मधली. येस. सो ही बेसिकली फार अशी मोठी स्टोरी नाही आहे. सो मी विलेपार्लेमध्ये ऑलमोस्ट 25 years राहिला आहे. म्हणजे मी लहानपणापासून तिकडेच, तिथेच जन्म वगैरे झालंय, सगळं माझं शाळा शिक्षण वगैरे सगळं तिकडेच झालंय. सो माझा भाऊ आहे, आम्ही बेसिकली आधी जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो त्याच पाऱ्याच्या फ्लॅटमध्ये. अँड माझ्या भावाची 10वीची परीक्षा चालू होती. ओके. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये जस्ट टू नो एक विहीर आहे आणि त्या विहिरीवरती एका मुलाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. सो बेसिकली पतंग आपण उडवतो, आता रिसेंटली मकर संक्रांत गेली, सो त्या टायमाला तो छोटा मुलगा पतंग पकडण्याच्या चक्करमध्ये खाली पडून मेलेला विहिरीत. आणि त्या पर्टिक्युलर मुलाचं मृत्यू त्याच्या आईच्या समोर झालं, तर ते तिच्या आईला सहन नाही झालं, तर त्याची आई सुद्धा एक्सपायर झाली त्या धक्क्याने. त्या धक्क्यामुळे, जस्ट बिकॉज ऑफ दॅट इन्सिडेंट, त्याची आई ते सहन नाही करू शकली आणि तिचा पण जीव गेला. सो वन फाईन डे माझा भाऊ अभ्यास करून, त्याचा 10वीचा, माझा भाऊ आता CA आहे बेसिकली. सो तो खूप असं लेजेंड स्कॉलर बेसिकली, अभ्यासू होता. सो रात्रीचे काही 10-11 वाजले असतील आणि त्या टायमाला बेसिकली कसं लोक लवकर झोपायचे, एवढं जास्त. तो ही गोष्ट बेसिकली असेल 2009-10च्या आसपासची गोष्ट आहे ही. सो असंच तो अभ्यास करून जेवून वगैरे बाहेर आला घराच्या, असंच जरा एक मोकळा राऊंड मारून जरा फ्रेश होईल, माइंड फ्रेश होईल. तो आला, विहिरीकडे गेला आणि त्याने तिकडे बघितलं की एक बाई आली व्हाईट साडी घालून, विहिरीकडे अगरबत्ती लावली आणि ती छू गायब. बापरे. हे किती वाजता? हे अराउंड 11 ते 12च्या मध्ये. कारण ही एवढी जुनी गोष्ट आहे, जो एक्झॅक्टली टाइम नाही माहिती मला. कारण मी पण जेव्हा छोटा होता तेव्हा आम्हाला सांगायचे म्हणजे आई बाप की
रात्री त्या साईडला जाऊ नको, कारण आमचं जे विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूलाच आमचं गार्डन होतं, त्याच्यामध्ये बस सीसॉ, झोके वगैरे होते. तर आम्ही युजली खेळायचो तिकडे जाऊन. पण आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की तुम्ही 8च्या नंतर 7च्या नंतर तिकडे जाऊ नका, गार्डनमध्ये नका खेळू, नॉर्मल प्ले एरियामध्ये खेळा. सो ते आमच्या मनात होतंच. पण त्या टायमाला कसं आपण छोटं होतो, तर एवढं विचार ऐकायचो नाही आणि त्या पर्स्पेक्टिव्हने आपण त्या टायमाला विचार सुद्धा नाही करायचो. सो एवढा कधी विचार केला नाही. तर त्या टायमाला ही गोष्ट म्हणजे मला कळालेली की असं असं झालंय माझ्या भावाबरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी पण त्या विहिरीकडे कधी गेला नाही. असं. ती किती वर्ष जुनी बिल्डिंग होती? ती बिल्डिंग अजून पण आहे. ती बिल्डिंग ऑलमोस्ट 50 वर्ष जुनी आहे. ती विहीर पण तेवढीच जुनी आहे. येस, आणि ती विहीर त्याच्यापेक्षा जुनी आहे, कारण जी बिल्डिंग आता तिकडे उभी आहे त्या बिल्डिंगच्या आधी तिकडे एक बंगला होता. रुईया करून एक फॅमिली होती, त्यांचा तो बंगला होता. आणि जस्ट बिकॉज की त्यांनी तो बंगला विकला एका बिल्डरला, तर त्या बिल्डरनी तो बंगला तोडून मग तिकडे ती बिल्डिंग तयार केली आहे. सो तो एवढा जुना लँड पार्सल आहे तो. आणि त्या टायमापासून ती विहीर आहे तिकडे. आणि ती विहीर म्हणजे नॅचरल असं नाही की त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरावं लागतं, त्याच्यामधून नॅचरली पाणी येतं आतमधून खालून. खूप जुनी विहीर आहे. विले पार्ले भाई खतरनाक आहे. तिकडेच्या पण अजून बऱ्याच गोष्टी ऐकल्यात भाई. आणि प्रभू तुझ्याकडे अजून दुसऱ्याही गोष्टी होत्या जे राजस्थान मधल्या आहेत. आपण तिथे टच करूया, मग त्या गोष्टींनाही घेऊ. कारण आपल्याला असं होतं की मोस्ट ऑफ ज्या गोष्टी येतात त्या आपल्या इकडच्याच लोक असतात, बरोबर, आणि त्या आपल्या महाराष्ट्रातल्याच गोष्टी असतात जास्त करून. पण राजस्थानच्या गोष्टी मला आणि ऑडियन्सला दोघांना ऐकायला आवडतील, तर प्लीज ते काही शेअर कर. शुअर. सो एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती मी सांगतो तुला. सो ही गोष्ट आहे अराउंड 2021ची. माझा एक खूप क्लोज फ्रेंड आहे, त्यांनी नवीन गाडी घेतली आहे. ओके, बरं. न्यू बलिनो. समज आज 21 तारीख आहे नोव्हेंबरची, अँड 23 तारखेला आम्ही तीच गाडी घेऊन जातोय फिरायला. 2 दिवसाआधी गाडीची डिलिव्हरी आली आहे आणि 2 दिवसानंतर आम्ही गाडी घेऊन फिरायला चाललो आहे. सो आमचं ट्रिपचा असाच प्लॅन बनला की आपण जाऊ राजस्थानला, कुळदेवीकडे दर्शन करून येऊ, गाडीची घेतली नवीन म्हणून, आणि जैसलमेर वगैरे फिरून सँडविच मस्त मारून मस्त एक ट्रिप 4 दिवसाची, 3 लॉन्डे आहे, मस्त ट्रिप मारून परत येऊ. सो आम्ही 3 जण होतो, मी, माझा तो फ्रेंड आणि त्याचा एक भाऊ होता. सो आम्ही काढली ट्रिप. आम्ही निघालो मस्त इकडून. रात्री निघालेलो आम्ही अराउंड 8-9ला इकडून ड्राईव्ह करायला स्टार्ट केलं. आणि फन फॅक्ट त्याच्यामध्ये असाही, ज्याची गाडी होती त्याला गाडी चालवायला येत नाही. सो त्यांनी नवीन गाडी घेतली आहे अँड आम्ही निघालो आहे. सो आम्ही निघालो. फर्स्ट नाईट आम्ही ड्राईव्ह केलं, आम्ही फुल नाईट ड्राईव्ह केलं. सकाळी गुजरात बॉर्डरपर्यंत पोचलो अँड सेकंड डेला आमचं तिकडे देवीच्या दर्शनाला जायचं प्रोग्राम होता. आम्ही पोचलो, आमचं सगळं झालं आहे. ऑलमोस्ट अराउंड 5:45ला आम्ही त्या देवीच्या देवळात, 6:45 पावणे 7ला आम्ही देवीच्या देवळाच्या खाली पोचलो. आता ऑब्विसली देवीचं देऊळ आहे, वरती असेल, आई डोंगरावरती बसते. सो आम्ही गाडी पार्क केली आणि तो एरिया जो आहे ना, तो कसा आहे की ते जे देऊळ आहे ते प्रॉपर डोंगरावरती आणि ते थोडं गावाच्या आउटस्कर्ट्समध्ये आहे. सो बेसिकली आम्ही गेलेलो जोधपूर मारवाडमध्ये अँड जो टाईम आम्ही तिकडे पोचलो आणि ते जो त्या देवीच्या देवळाच्या बेसपर्यंत पण जो जायचा रस्ता होता तो एका छोट्याशा जंगलामधून जायचा रस्ता होता. सो आम्ही जेव्हा गेलो, नॉर्मल डे लाईट आहे, काय कळलं नाही. 5:45ला गाडी लावली, आम्ही पायऱ्या चढायला सुरू केली. आता आम्ही 3 जण आहेत, त्याच्यामधले मी आणि माझा तो फ्रेंड आम्ही पुढे थोडं चालतो, एक 4-5 शिडी पुढे, आमचा फ्रेंड मागे आहे. तो थोडा हेल्दी आहे, सो त्याला चढायला थोडासा त्रास होत होता. चढतोय आणि ऑब्विसली आता गाव आहे तर 7च्या दरम्यान अंधार व्हायला सुरू होतं आणि ऑलमोस्ट तिकडे ना 200-250 सीडी असतील ऑलमोस्ट, अराउंड ऑलमोस्ट 200-250 स्टेअर्स असतील. आम्ही चढायला सुरुवात केली. आम्हाला चढायला ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास लागला तेवढ्या सीड्या चढायला, कारण आमच्याबरोबर तो जो मित्र होता तो हळूहळू चालत होता आणि आम्ही चालत होतो, म्हणजे त्याच्यापेक्षा 4-5 सीडी आम्ही मागे पुढे होतो.
आता 6:45ला जेव्हा मी गाडी पार्क केली तेव्हा उजेड होता, म्हणजे नाही एकदम अंधारा नाही एकदम उजेड, नॉर्मल जे आपण बोलतो ना सूरज ढलने के पहले का जो टाइम असतो तो टाइम होता. आम्ही चढायला सुरुवात केली. एक 10-15 मिनिटात काळोख झाला. शिड्या चढता चढता काळोख झाला. जसा काळोख झाला ना, आम्हाला असं भास होतोय की आमच्या बरोबर सुद्धा कोणतरी चालतंय. आता ते देवळाचं जे स्टेअर्स आहे त्याचं एलिव्हेशन कसं आहे मी ते सांगतो. एक साईडला खाई आहे आणि एका साईडला घनदाट जंगल आहे. ते डोंगरावरती जे झाडं वगैरे असतात तसं ते प्रॉपर जंगल आहे. जंगलाच्या साईडनी आम्हाला आवाज येतोय. लिटरली आपण जेव्हा सुख्या पत्त्यांवरती चालतो तेव्हा कसं ते लिव्स कचडायचा आवाज येतो, बरोबर बरोबर, तसा आवाज आम्हाला येतोय. सो आम्हाला वाटलं जंगल आहे, प्राणी वगैरे असतील, इग्नोर करूया. आणि ऑनेस्टली त्या पर्टिक्युलर जागेवरती वाघ येतो. तर आम्हाला वाटलं की आपण जास्त नखरे केले नाही पाहिजे, नॉर्मली आपण चालूया, गप्पपणे वरती जाऊ. आपण चालतोय. मंदिराच्या आधी 20 सीडी बाकी आहे. ऑलमोस्ट 20 सीड्या चढणं अजून बाकी आहे. मी आणि माझा मित्र आम्ही पुढे, एक मित्र मागे आहे. 20 सीडी आम्ही जिकडे आलो तिकडे थोडासा चालायचा पॅसेज आहे. म्हणजे असं असतो ना, आपण आता इकडे एकविराला गेलो किंवा विरारमध्ये आपलं जे जीवदानी देवळ आहे तिकडे पण कसं आहे की एक 10 सीड्या चढलो की थोडं चालायचं, परत एक पॅच येतो. सो तसा तो एक लास्टचा पॅच होता. ऑब्विसली आता एवढ्या सीड्या चढलो आम्ही पण दोघं थकलेलो थोडं. सो आम्ही थांबलो 1 मिनिट, असं नॉर्मल दम घेतला. आम्हाला आवाज आला. कहाँ से आए हो? आम्ही इकडे बघितलं तिकडे बघितलं, कोण नाही. किधर जा रहे हो? आम्ही रिस्पॉन्स दिला, मंदिर में जा रहे. नो रिस्पॉन्स. त्या उत्तराला परत प्रत्युत्तर नाही आलं. कहाँ से आए हो, किधर जा रहे हो, हे 2 प्रश्न. समोर कोण नाही. देऊळ अजून 20 सीडी वरती, आम्हाला खालून देऊळ दिसतंय पण पायऱ्यांवरती अजून कोण नाही, कारण त्या टायमाला त्या देवळामध्ये कोण येत नाही युजली. पण नुसतं नवरात्र असा टाइम आहे ज्या टायमाला गावचे लोक पण तिकडे येतात दर्शनासाठी. 2 आवाज आले. मी घाबरला. मी माझ्या मित्राचा हात पकडला. मला भाई हे किसका आवाज आहे, हा कोणाचा आवाज आहे, कोण दिसत नाहीये आणि आपण उत्तर देतोय, आपल्याला प्रतिउत्तर येत नाहीये. आम्ही इग्नोर केलं. आणि रात्र मागून आमचा मित्र आला. तो बोलला की तुम लोग को कुछ सुनाई दिया क्या? अच्छा, कोई कुछ पूछा क्या? तो आमच्यापासून 5 सीडी अजून मागे, 5 ते 6 सीडी अजून मागे येतो. त्याला सुद्धा तो आवाज आला पण दिसलं कोण नाही. आम्ही जय अंबे मा बोलून वरती चालायला लागलो. जेव्हा मी वरती पोचलो ना तेव्हा त्या मंदिराचे जे पुजारी होते, गुरुजी आपण ज्यांना म्हणतो, ते तिकडे बसलेले. आता त्या गुरुजींचं जर मी वर्णन केलं ना, एवढी मोठी त्यांची जटा होती आणि ते अशा एका पोझिशनमध्ये बसलेले ना, बच्चा इतनी रात को क्यों आ रहा है. आम्ही त्यांना नुसतं एवढं सांगितलं की हम मुंबई से आए, हमारी कुलदेवी है, नया गाड़ी लिया, सिर्फ दर्शन करने आए, देर हो गई आते आते देर हो गई. त्यांनी आम्हाला काही नाही सांगितलं. त्यांनी बोलला आप जो टाइम पे आए हो बहुत गलत टाइम है, शेरों के आने का टाइम है और आज शनिवार है, आज यहाँ पे कोई आता नहीं है 5 बजे के बाद. आप लोग कैसे यहाँ तक आए मुझे नहीं पता, आप जल्दी से जल्दी दर्शन करो, मैं आपको एक भभूत देता हूँ. आम्ही दर्शन केलं. ऑनेस्टली सांगतो, त्या देवळामध्ये जी एक पॉझिटिव्ह एनर्जी होती ती फक्त त्या स्पेसमध्ये होती. फक्त आणि फक्त त्या स्पेसमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी होती. त्या देवीचं जेव्हा मी दर्शन केलं ना, असं लिटरली वाटत होतं की तिकडे कोणतरी बसलंय आणि आपल्याला आशीर्वाद देत आहे. एवढं ते मस्त मंदिर होतं. आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही खाली येत होतो
त्याच टायमाला त्यांनी सांगितलं आम्हाला, त्यांनी आम्हाला एक राख दिली. त्यांनी सांगितलं की जैसे नीचे उतरोगे गाड़ी पे राख डालना, पीछे मुड़ के देखना नहीं और यहाँ से निकल जाना. आम्ही खाली उतरत होतो. खाली उतरताना परत आम्हाला सेम पायांचा आवाज. अपॅरेंटली लास्टचे 20-30 सीड्या बाकी आहे. माहिती नाही पण कुठून डॉग्स आले, कुत्रे आले. जाताना नव्हते. पूर्ण सीडी आम्ही वरती चढून गेलो, कुठेही कुत्रे नव्हते. येताना आपण खाली जेव्हा आम्ही गाडी पार्क केली तेव्हा पण तिकडे एकही कुत्रा नव्हता. आम्ही उतरत होतो, 15-20 सीड्या बाकी असतील, डॉग्स आले, आम्हाला गाडीपर्यंत सोडलं त्यांनी. आम्ही गाडीमध्ये बसलो, ती भभूती टाकली गाडीवरती. आम्ही जसं निघालो ना, काचमध्ये बघतो एक पण कुत्रा नाही तिकडे. तुमची रक्षा करत होते ते लोक. आम्हाला तिकडून बाहेर काढण्यासाठी आलेले, बिकॉज त्यांना बेसिकली खूप आपल्यापेक्षा जास्त सेन्स ॲनिमल्सला असतो. अँड त्या लोकांनी आय गेस त्यांनी किंवा देवीनी वरतून रक्षासाठी त्यांना पाठवलं. त्यांनी आम्हाला गाडीपर्यंत सोडलं आणि मग आम्ही तिकडून निघालो. निघताना पण जो तो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आम्हाला तेच विचार होत होता की हा कोणाचा आवाज होता. कारण आम्ही वरती जेव्हा त्या गुरुजींबरोबर बोललो त्यांचा आवाज कम्प्लिटली वेगळा, नॉर्मल आवाज होता त्यांचा. आणि हा जो आवाज होता तो एकदम हेवी व्हॉइस आपण ज्याला म्हणतो ना, की काही लोकांचा आवाज असं जरा जड असतो, काही लोकांचा आवाज लाईट असतो. भाई ही कधीची गोष्ट आहे, कधी झालेलं तुमच्या बरोबर? सो हे 2021ची गोष्ट आहे. सो बेसिकली त्या टायमाला आम्ही 3 बॅचलर होतो. आम्ही 2 बॅचलर होतो, एक मॅरिड होता. माझा जो फ्रेंडचा फ्रेंड होता तो मॅरिड होता. अँड सो बेसिकली ते आमच्याबरोबर एक एक्सपिरियन्स झालं. आणि आम्ही जेव्हा येत होतो परत आम्हाला त्या जंगलातूनच यायचं होतं. तर आम्हाला ती पण एक भीती म्हणजे मनात बनलेली होती. पण माहिती नाही काय त्या रस्त्यामध्ये परत काही नाही झालं, कारण ती भभूती दिलेली शाळेत त्यांनी आमचं प्रोटेक्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिकडून बाहेर निघालो, एका ढाब्यावरती बसून जेवलो, तर तिकडे आम्ही हेच गोष्ट डिस्कस करत होतो. आणि आय थिंक त्या ढाबाचा ओनरच होता तो. तर तो पण आम्हाला तेच बोलला की आज वहाँ पे कोई नहीं जाता, आप क्यों गए वहाँ पे. मे बी ते नेगेटिव्ह टाइम, मे बी तो दिवस असा होता की तो डे बेसिकली डेडिकेटेड असेल त्या पर्टिक्युलर एंटिटीसाठी तिकडे. कारण जे लोक गेले त्या लोकांना पण असतं देवापासून अटॅचमेंट. आता ऑब्व्हियसली मला पण देवाची अटॅचमेंट आहे, तुला पण असेल. सो आफ्टर अकाल मृत्यू आपण ज्याला बोलतो, त्यांची पण काही ना काही इच्छा असेल. सो प्रॉबब्ली तो दिवस त्यांच्यासाठी असेल. आणि म्हणून तुम्ही त्याला जेव्हा हे उत्तर दिलं की मंदिर में जा रहे हैं, त्याच्यानंतर आवाज नाही आला. कदाचित तुम्ही काही दुसरं उत्तर दिलं असतं किंवा त्याला उलट बोललं असतं तर शायद मी कडे नसला असता. माहिती नाही काय झालं असतं त्यावेळी. आणि तेही आहे ना की जेव्हा बघा तुम्ही जेव्हा खाली उतरत होतात आणि तेव्हा ते शेवटच्या काहीतरी 5-6 पायऱ्या बाकी होत्या, तेव्हा कुत्रे अचानक आले आणि तुम्हाला सोडलं. ते आहे ना की तुम्ही त्या देवीच्या त्या झोन मध्ये गाभाऱ्यातून बाहेर जात होतात आणि तिथे मे बी ते त्यासाठीच तुमची रक्षा करत असते. शायद त्या देवीनी आमची रक्षा केली. आणि मी जसं सांगितलं ते देऊळ म्हणजे ऑनेस्टली म्हणजे त्या देवळाचं नाव आहे पुनाकर भाकर आणि हे मारवाड जिल्ह्यामध्ये आहे. जर कधी कोण त्या साईडला गेले तर प्लीज जा, कारण ऑनेस्टली म्हणजे खूप एक चांगली एनर्जी मी तिकडे फील केली त्या देवळामध्ये. आजपर्यंत असे खूप कमी देवळं आहे ज्या देवळामध्ये मी अशी एनर्जी महसूस केली. त्याच्यामधला तो एक देवळ आहे, एक गोल्डन टेम्पल आहे. भाई हे तर गोष्ट झाली, खूप पॉझिटिव्ह पण होतं ह्याच्यामध्ये. आणि तुमच्यावर काही त्यावेळी असं काही चुकीचा अनुभव नाही आला, बस तो एक आवाज केली तुमच्या देवीने. आणि तेच आहे की राजस्थानचे पण बरेच असे खूप असे क्रिपी इन्सिडेंट्स पण ऐकलेत तिकडे. कारण खूप असे जागा आहेत आपल्या इकडे, जो इंडियातला मोस्ट हॉन्टेड भानगड फोर्ट झाला किंवा कुलधारा विलेज झालं, तेही तिथेच आहे. करेक्ट. तर त्याही भरपूर गोष्टी आहेत. पण तुला सो बेसिकली त्याचं हे म्हणजे माझं फिलॉसॉफी त्याच्या मागचं काय आहे मी तुम्हाला सांगतो की राजस्थान हा असा एक स्टेट आहे ना की राजस्थान म्हणा किंवा आपलं महाराष्ट्र म्हणा,
आपल्या महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आले, मग राजस्थानमध्ये महाराणा मेवाड जे आपले महाराणा प्रताप होते ते तिकडचे आहेत. सो या भूमीनी बेसिकली खूप काही बघितलंय आणि जे आपण आजच्या टायमाला ऑनेस्टली बघायला गेलो तर आपण नाही त्याच्याबद्दल स्टडी करू शकतो. सुखाने जगतोय ना त्याचं कारण. येस, आपण खूप सुखाने जगतोय त्याचे कारण ऍक्च्युली ते लोक आहेत. आज आपण जे इकडे जगतोय, आपण एक मजाची लाईफ काढतोय, ते जी बिकॉज ऑफ त्या लोकांनी जे सॅक्रिफायसेस केले त्याच्यामुळे आज आपण इकडे बसलोय, वरना आपण नसतो आय थिंक. बरोबर. तर ते पर्टिक्युलर जे स्टेट आहे तिकडे पण खूप वॉर्स झालेत, खूप लोकांचे जीव गेलेत. सो बेसिकली तो जो गाव आहे कुलधर, त्याची पण अशीच स्टोरी आहे की एका मुघल एम्पररनी तिकडे पूर्ण गावाला मारून टाकलेलं आणि त्याच्यामुळे तिकडे काही आता सध्या वसाहत नाहीये, कोण राहत नाही तिकडे, बिकॉज तिकडे कोणाला राहूच देत नाहीत. बरोबर. ह्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मी एकदम ऐकलंय की काहीतरी पूर्ण एका रात्रीत पूर्ण तो गाव खाली झाला होता आणि असं बऱ्याच त्याच्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण नक्कीच तिथे कधी गेलो तर एक्सप्लोअर करू. इव्हन भांगर फोर्टच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच कहाणी आहेत. मला पण जर कधी चान्स भेटला तर मला पण डेफिनेटली भानगड फोर्ट जाऊन एक्सप्लोअर करायचं आहे. मला पण बघायचं आहे की ऍक्च्युली काय आहे तिकडे. नक्कीच आपण सोबत करू. नक्की आपण एक टूर ऑर्गनाईज करू शकतो ज्याच्यामध्ये आपण तिकडचे आपले एक्सपिरियन्सेस लोकांना सांगू शकतो की आपल्याला काय ऍक्च्युली एक्सपिरियन्स झालाय. तिकडे आपण व्लॉग करू शकतो. येस. आणि भाऊ एकदम एंडला आहे ना, मला एक विचारायचं आहे तुला. आपण जे सुरुवातीला बोलत होतो तेव्हा तू बोललास की तुझ्याकडे एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स पण आहे, देवाचं एक आध्यात्मिक एक्सपिरियन्स अनुभव पण तुला आलं होतं. तर ते काय आहे, त्यांनी आपण एंड करू. मे बी एक पॉझिटिव्ह नोटवर हा पॉडकास्ट एंड होईल. नक्की रिकी. सो ऑब्वियसली आता एक गोष्ट मी सांगेन सगळ्यांना की आपण हॉरर स्टोरीज ऐकतो, सगळं ऐकतो. हॉरर आहे, नो डाऊट आहे, पण त्याच्याच बरोबर जिकडे नेगेटिव्हिटी आहे तिकडे पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे. या लाईफमध्ये नाण्याचे दोन बाजू असतात, हेड्स टेल्स, दोन साईड्स आहेत. तसंच ह्याच्यामध्ये पण आहे, जिकडे नेगेटिव्हिटी आहे तिकडे पॉझिटिव्हिटी पण आहे. सो पॉझिटिव्ह जर सांगायला गेलो तर मी बेसिकली हनुमानजीमध्ये खूप भरोसा करतो, स्वामी समर्थांमध्ये खूप भरोसा करतो, नीम करोली बाबामध्ये भरोसा करतो. सो मी आफ्टर हे सगळं आधी बेसिकली मी जास्त नाही बिलीव्ह करायचा, म्हणजे करायचा, मानायचा, असं नाही की नाही मानायचा, पण इच्छेनुसार मानायचा. मम्मी बोलली, आई बोलली, मम्मी बोलली की देवळात चल जाऊ, हे कर. पण एक सर्टन टाइम असा येतो ना की यू रिअलाइज की एक एनर्जी आहे जी तुम्हाला सपोर्ट करते आणि त्या सपोर्टशिवाय तुम्ही काही नाही करू शकत, ऑनेस्टली काही नाही करू शकत. सो मी एक स्टोरी सांगतो नीम करोली बाबाची. आपल्या ऑडियन्सला आय थिंक माहिती असेल का नाही माहिती नाही, माहितीच असेल ऑब्वियसली, कारण खूप आजकाल चाललंय बिकॉज ऑफ गुड पीपल. विराट कोहली सारखा जो प्लेयर आहे आपला, तो पण त्यांना बिलीव्ह करतो, तो तिकडे जाऊन आलाय कॅची धाममध्ये. सो त्यांची एक स्टोरी आहे, मी तुम्हाला ती सांगतो. एक आय थिंक ही तेव्हाची स्टोरी आहे जेव्हा बाबा जीवित होते, म्हणजे ते मनुष्याची बॉडीच्या रूपात लोकांना दिसायचे, समाधी घेण्याच्या आधीची ही स्टोरी आहे. सो एक US चा एक माणूस जो तिकडे एक हाय लेवलचा जॉब करायचा, त्याला माहिती पडेल की इंडियामध्ये नीम करोली बाबा करून एक संत आहेत, गुरु आहेत. त्यांना बेसिकली कोणाच्या थ्रू त्यांच्याबद्दल कळलेलं. तर ते इकडे US मधून इंडियामध्ये आले अँड ते परत कधी गेले ना US मध्ये. ही वॉज ऑन अ व्हेरी हाय लेवल, हाय पोस्ट, हाय पेईंग जॉब. तो परत कधी गेला नाही. आफ्टर 2-3 इयर्स, 2-3 वर्षानंतर त्यांचा एक फ्रेंड होता, त्या फ्रेंडला यांनी लेटर लिहून पाठवला की भाई तू कुठे आहेस, 2-3 वर्ष झाले तू US मध्ये दिसला नाहीस, तुझा काही लेटर नाही, काय नाही, भेटला नाही आहेस, इंडियामध्ये कुठे आहेस तू. तर त्याला कुठून ना कुठून तरी हा लेटर भेटला अँड त्या लेटरचा या माणसाने त्याला रिप्लाय केला की भाई
मी जॉब वगैरे सगळं सोडलं आहे आणि मी आता यांच्या आश्रममध्ये राहतो यांच्याच बरोबर. अँड तू पण ये एकदा बघ, तुला काय वाटतं, एक्सपिरियन्स कर एकदा, तुझं काही जाणार नाही आहे. सो तो माणूस कसा ना की ठीक आहे असेल काहीतरी, मला काय एवढा भरोसा नाही, पण ठीक आहे मी माझ्या मित्राला भेटायच्या बहाण्याने जातो, मी त्याला तरी भेटून येईन. सो तो US इंडियाला आला अँड त्याला घेण्यासाठी जेव्हा तो त्याचा मित्र एअरपोर्टवरती जातो तर तो फुल बेसिकली त्याचं लिव्हिंग स्टाईल पूर्ण चेंज होते, त्याचं लाईफस्टाईल पूर्ण चेंज होते. तो बेसिकली आपले साधू लोक कसे भगवा वस्त्र वगैरे घालून राहतात परिधान केलं तसं त्यांनी पूर्ण परिवर्तन झालं त्याच्यामध्ये. तर त्यांनी त्याला बघितलं तर तो बोलतो की अरे भाई क्या हो गया तेरे को, काय झालं तुला, तू असं का म्हणजे असं का राहतोयस, बोला तू चल तेरे को तुला कळेल की मी असं का राहतोय. सो त्या टायमाला एवढं म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे एवढं काही होतं नाही. सो ते लोक बेसिकली बैलगाडीवरती तिकडून त्यांना आश्रममध्ये त्या लोकांना जायचं होतं आणि तो प्रवास जो होता तो जरा चांगला खासा लांबा होता, 2-4 तासाचा प्रवास होता तो. सो त्याचा जो मित्र होता जो US इकडे आलेला, त्याची आई वारलेली रिसेंटली अँड तो मस्त बैलगाडीवरती बसून तारे बघत होता आणि तारे बघता बघता तो हा विचार करत होता की माझी आई कशी आहे, कुठे असेल, काय करत असेल. आईचे बेसिकली थॉट्स तो काढत होता. पण त्याने ते त्याच्या मित्राला पण एक्सप्रेस केले नाहीत, जस्ट तो ताऱ्यांकडे बघत असं विचार करत होता. सकाळ झाली, हा आधी आश्रममध्ये गेला नाही, हा आधी कुठेतरी कोणत्या एका नॉर्मल हॉटेलमध्ये वगैरे त्यांनी चेंज वगैरे केलं असेल. हॉटेल म्हणजे त्या टायमाला हॉटेल नाही बोलू शकत, पण धर्मशाला वगैरे असेल त्या टायमाला त्यांनी तिकडे चेंज वगैरे केलं असेल. अँड त्याच्यानंतर जेव्हा तो रेडी झाला त्याच्यानंतर त्याचा मित्र त्याला परत घ्यायला आला की चल आता आलेत बाबा, त्यांचं जे ध्यानचा टाईम होता तो झाला आहे, ते आलेत परत इकडे, तू चल आता आपण भेटू शकतो त्यांना. ना ठीक आहे जाऊया, आय डोंट माइंड. तो तिकडे गेला, स्टील त्याच्या मनात तेच आहे की भाई मला एवढं काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मी जाण्यासाठी जातोय. तो गेला तिकडे, बाबांना भेटला अँड सगळ्यात पहिला प्रश्न नीम करोली बाबाचा हे होता. प्रश्न म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हे सांगितलं की तुझी आई जिकडे पण आहे ना एकदम सुखात आहे, तू तुझ्या आईचा विचार नको करूस. बापरे, गेल्या गेल्या तुझी आई जिकडे पण आहे सुखात आहे, तू तिचा विचार नको करू, तिला हे पण माहिती आहे की तू पण सुखात आहेस. सो हे जसं ते बोलले ना, ही वॉज लाईक की शॉक झाला तो. मी अजून यांच्याबरोबर काही बोलला नाहीये, त्यांना मी कोण आहे ते माहिती नाहीये, पण त्यांनी मला डिरेक्टली हे सांगितलं. अँड इव्हेंच्युअली त्याचं पूर्ण परसेप्शन चेंज झाला अँड हळूहळू करून तो पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मानायला लागला. अँड आय थिंक आय एम नॉट शुअर, आय थिंक तो पण त्याच्यानंतर US नाही गेला, तो पण इकडेच राहिलेला. नीम करोली बाबाची मी अजून एक गोष्ट ऐकलेली की एक US वरूनच, मला माहिती नाही तेच दास आहेत की कोण, तर US वरून एक माणूस आलेला, तर त्यांनी त्यांना भेटायलाच आलेला, त्यांचं काय बोलतात त्यांच्या दर्शनासाठी चाललेला तो. आणि त्यावेळी त्यांनी आहे ना, तो थोडा हिप्पी कल्चरमधला माणूस होता, कारण तिथे तुला माहिती आहे बीटल्स वगैरे पण होते ऋषिकेशमध्ये वगैरे, आणि तेही तिथे गेले आहेत. तर तो तशाच टाईपमध्ये होता. आणि बीटल्स गेल्यानंतर ती जागाही खूप जास्त प्रचलित झाली, लोकांना माहिती पडायला लागलं की बाबा इकडे जाऊन आपण ही जी मटेरियलिस्टिक ही जी दुनिया आहे त्यातून आपण बाहेर पडून एक आध्यात्मिक दिशेने आपण जाऊ शकतो. तर तो गेलेला आणि तो बाबांना वगैरे भेटला आणि तिथे त्याच्यानंतर तो वाटतं बाबांनी त्याला विचारलं की काय आहे, तर त्याच्या हातात LSD होते. LSD एक ड्रग असतो, ज्यांना नाही माहिती पेपरचा असतो. तर तो बोलला की असं आहे आणि हे खाल्ल्यावर आहे ना माणूस माणसा टेन्शन वगैरे रिलीज होतो आणि तो एका वेगळ्याच झोनमध्ये जातो. तो बोलतो अच्छा असं आहे. तर त्यांनी खाल्लं खाल्लं आणि विचारलं अच्छा ज्याने असं होतं, ठीक आहे. बाबांना काहीच नाही झालं. थोड्या वेळानंतर त्यांनी बोलले की तुझ्याकडे किती आहेत, तर ते बोलले माझ्याकडे 30-35 काहीतरी आहेत. तर त्यांनी ते तेवढे सर्व खाऊन टाकले आणि काहीच नाही झालं. आणि मग थोड्या दिवस, आणि त्याला काय वाटलं त्यावेळी त्या माणसाला की ह्यानी असं नाटक केलं असल्याने फेकले असतील, कारण एवढं खाऊन कोण माणूस जिवंतच नाही राहू शकत. तर ते खोटं आहे. तर बाबांना हे समजलं, त्याला नव्हतं माहिती, म्हणजे त्याच्या हे मनातले गोष्ट होती की ह्याने ना नाटक केलंय, पण त्यांना माहिती पडलं. मग ते
काही दिवसानंतर तो परत आला. त्यांनी त्याला परत विचारलं की तुझ्याकडे ते आहे का, तुझे काय आणलेलंस? ते बोलले हां आहे, दे मला. आणि त्यांनी त्याच्या समोर त्याच्या मनाच्या शांतीसाठी खाऊन दाखवलं, समोर खाल्लं आतमध्ये आणि त्याने गिळलं, काहीच नाही झालं. मग त्यांनी ते प्रश्न केलं की हे माणूस एक खाऊ नाही शकत, तुम्ही एवढं खाल्लं आणि तुम्हाला काहीच एक म्हणजे इंच पण काही नाही झालं. काहीच नाही झालं. तर ते बोलले की हे सर्व गोष्टी आहेत ना, हे लोकांना बाहेर पडण्यासाठी करतात, लोक त्यांच्या स्ट्रेस रिलीफ एस्केपिझमसाठी करतात. पण जेव्हा आपण आध्यात्मिक स्पिरिच्युअली जेव्हा तुम्ही एस्केप घेता, दॅट इज द बेस्ट एस्केप. कारण तेव्हा तुम्ही तुमचं माइंड एका दुसऱ्या रेल्ममध्ये जातं अँड तो जो तुम्हाला पीस भेटेल ना, दॅट इज तो पीस तुम्हाला कोणत्याही ड्रगमध्ये नाही भेटणार जो स्पिरिच्युअली तुम्हाला भेटेल. बरोबर. त्याने तेच सांगितलं की जेव्हा कोण माणूस त्यांचा आध्यात्मिक वळणाकडे जातो आणि तो स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस करायला लागतो, देवाचं नाव घ्यायला लागतो आणि त्या हिशोबाने जगायला लागतं, तेव्हा त्याला ह्या कोणत्याही अशा पदार्थाची गरज नाही लागत. तो ऑलरेडी एका वेगळ्याच स्टेटमध्ये असतो, वेगळ्या झोनमध्ये असतो, जो कोणताही अशा प्रकारचा पदार्थ नाही घेऊन जाऊ शकत आणि त्याचा असरही तिथे होत नाही. तर तेच झालं. आणि त्याच्यानंतर ते ऐकून तो जो माणूस होता, त्याचं नाव विसरलो मी, तो माणूस एवढा प्रभावित झाला की तो तिथेच राहिला आणि त्यांचा दास बनून राहिला. त्यांचं नाव रामदास आहे. तर ते एक त्यांच्याबद्दल एक अशा गोष्टी होती LSD ला घेऊन. तर खूप खूप सुंदर आहे भाई जे आहे आणि जे त्यांच्या गोष्टी आहेत, जे घटना लोकांनी जे अनुभव त्यांच्याकडून घेतलेत आणि ज्यांनी त्यांना बघितलंय साक्षात, ते तर त्यांचं तर तेवढं नशीब ऑब्विसली की ज्यांनी त्यांना साक्षात बघितलंय ते खरंच मी खूप नशीबवान मानेन. आणि आजच्या टाइममध्ये पण आहेत असे लोक. वन ऑफ देम इज कृष्णदास. लोकांनी खूप ऐकलं असेल, तुम्ही पण कधी ना कधी त्यांचं कोणतं ना कोणतं त्यांचं सगळ्यात जे फेमस जे हे भजन आहे ते ओम नमः शिवाय आहे, जे अराउंड 47 मिलियन व्ह्यूज आहे त्या पर्टिक्युलर भजनाला. ऑब्विसली आपल्या व्ह्यूअर्सनी 100% ऐकलंच असेल, नो डाऊट. अँड ही इज तो एक असा माणूस आहे की तो त्यांच्याबरोबर राहिला आहे, त्यांनी त्याला प्रत्यक्षात बघितलं आहे अँड ही इज स्टील अलाइव्ह. रिसेंटली त्याचा एक आता इव्हेंट पण होता इकडे नेस्कोमध्ये. वाव. पण भाई मला वाटतं खूप सुंदर पॉडकास्ट झालाय आजचा आणि आपण खूप टायमानंतर असं काही देवाधर्माच्या गोष्टी केल्या. भूत पिशाच तर आपण नेहमीच करत असतो. पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम पुकारे. अगदी बरोबर भाई, अगदी बरोबर. थँक्यू सो मच भाई, तू आलास आणि आपण बऱ्यापैकी मस्त गप्पा रंगवल्या आज आणि आय होप तुम्हाला ही मजा आली असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही मजा आली असेल तर तुम्ही प्रबोधला फॉलो करू शकता, खाली त्याचे सर्व सोशल मीडिया हँडल्स असतील. आणि तुम्ही चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, कारण ह्यानंतर आम्ही जेही व्हिडिओज टाकू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येतील. कमेंट करून सांगा की आजचा हा पॉडकास्ट कसा होता, कारण थोडा वेगळा होता पॉडकास्ट, रेग्युलर पॉडकास्ट सारखा नव्हता. जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा. जर तुमच्या गोष्टी आपल्याला आवडल्या तर आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू. तुम्ही स्पॉटिफायवरही ऐकू शकता आपल्याला. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय, काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.